संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती 5व्या दिवशी आयकर विभागाने मारलेला धाड जी आहे, चौकशी जी आहे ती संपलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। बाबा नमस्कार। नमस्कार। 5व्या दिवशी जे आहे ते आयकर विभागाची चौकशी संपली, कसं बघता या चौकशीकडे? नाही, वास्तविक चौकशी ही पहिल्या 2 दिवसातच संपलेली होती। त्याच्यामध्ये त्यांचं जे पेपर वर्क होतं त्यामध्ये बराचसा वेळ त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळे त्यांना 5 दिवस लागले। त्यांच्या पेपर वर्कलाच बराचसा वेळ त्यामुळे जातो आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने वेळ लागतो। आयकर विभागाला या चौकशीतून काय मिळालं? आयकर विभागाला ह्या चौकशीतून म्हणजे आपण साधारण ऐकून असता की एखाद्या घरामध्ये अशा प्रकारची रेड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यामध्ये सोनं नाणं त्या ठिकाणी कॅश सापडते। इथं तसं त्यांना काही सापडलं नाही आणि त्यांनी माझ्याकडून काही जप्त करून काही नेलेलं नाही। साधारणतः ही रेड कुठं कुठं पडली होती, कुठल्या कुठल्या भागावरती चालली होती, कुणाकुणाची याच्यामध्ये चौकशी झाली? ही गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स वरती रेड होती। ही माझ्या व्यक्तिगत माझ्यावर म्हणून नव्हती आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचा चेअरमन या नात्याने आणि आमचे काही संचालक असतील त्यांच्यावरही रेड होती आणि आमचे ज्या ठिकाणी ऑफिसेस आहेत, फॅक्टरी आहेत, त्या ठिकाणी त्यांनी पाहणी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सखोल चौकशी केली। कार्यकर्त्यांना असं वाटतं की ही जी चौकशी आहे किंवा जी धाड टाकण्यात आली ती राजकीय हेतून टाकण्यात आली होती, असं तुम्हाला देखील आता वाटतं का? मी सुरुवातीला सांगितलं, सध्याच्या काळात काहीही सांगणं कठीण आहे। पण प्रथमदर्शनी काय वाटतं? नाही, सांगणं कठीण आहे। मी काय तसं म्हणजे होई म्हणत नाही आणि नाही नाही, मी तसं काही दावा करत नाही, परंतु सध्याच्या काळात काही सांगणं कठीण आहे। गेल्या काही दिवसापासून चर्चा रंगतायत की फलटणमध्ये तुम्ही विधानसभा निवडणुकीआधी जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, शरदचंद्र पवार पक्षामध्ये। आता पुन्हा एकदा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये चाललेला आहात, हे खरं आहे का? आणि असेल तर हा पक्ष प्रवेश कधी होऊ शकतो? नाही, अशा प्रकारची फक्त चर्चा चालू आहे। ह्याबाबत काही कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेस धाड पडते कुठंतरी राजकीय। तुम्ही सातत्यानं म्हणता आहात की हो पण म्हणणार नाही, नाही पण म्हणणार नाही। त्याच्याबाबत काही मला सांगता येणार नाही। कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते या ठिकाणी 5 दिवस, कार्यकर्ते चिंतत होते, काय भावना होती त्यावेळेस नेमकी? नाही, कार्यकर्त्यांना काळजी वाटणं हे साहजिक आहे आणि त्यांनी एवढं मोठं समर्थन त्यांनी दिलं म्हणजे त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने माझ्या भावनाही व्यक्त करता येणार नाहीत। मी अगदी मनापासून त्यांनी जे समर्थन दिलं, या ठिकाणी येत होते। अगदी या ठिकाणी आमदार दीपकराव चव्हाण होते, आमचे कोरेगावमधील कार्यकर्ते होते, आता सुद्धा या ठिकाणी संदीप महाराज आहेत, दत्ताबापू वानपटे, ती सर्वच मंडळी, रघुनाथराय तर त्यांच्याबरोबर अनेकदा ते बसूनही होते आणि कुठल्याही प्रकारची त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या लक्षात इथं मला वाटतं पहिल्या दिवसातच सर्व आलेलं असल्यामुळं कुठल्याही प्रकारची त्यांनी कसलीही अडचण त्या ठिकाणी, कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांनी दिलेला नाही, कुठल्याही त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेला नाही। काय नेमकी चौकशी केली जरा सांगू शकाल का विस्तृतपणे? त्यांचा सर्च असतो आणि सर्च मधून त्यांना जे काही आक्षेपार्ह आढळतं त्याबाबत ते तुमच्याशी चर्चा करतात। याच्या पलीकडे काही फारसं घडलं नाही आणि त्यांना आमचे जे काही अकाउंट्स बघायचे होते गोविंदचे, ते त्यांनी ऑफिसला जाऊन त्यांनी पाहिलेले। कुठला रिमार्क वगैरे मारला आहे त्यांनी? त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिमार्क वगैरे ते मारत नाही। ते त्यांना जे पाहिजे ते घेऊन जातात आणि त्यानंतर मग बोलवतात। अशा काही गोष्टी किंवा कागदपत्र घेऊन गेलेल्या आहेत? नाही, गोविंदला अशी कागदपत्र काहीच नाही। तो काही आमचा डाटा असेल तो म्हणजे ते नेऊ शकतात आणि तो आमचा ओपनच आहे। त्यांनी काही डाटा त्यांनी तो नेलेला आहे। खूप खूप धन्यवाद। संजीवराजे नाईक निंबाळकर ज्यांनी सांगितलं की ही चौकशी झाली आहे, पहिल्या 2 दिवसातच चौकशी संपली होती। मात्र या चौकशीतून समोर काय येतं, जसं जरी संजीवराजे नाईक निंबाळकर सांगत असले की या चौकशीतून काही समोर आलं नाही, पण आयकर विभागाकडून काय नेण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितलं। आता या कारवाईत पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।